कोकणात मिळतो तसा चटपटीत सुरमई रवा फ्राय बनवण्यासाठी मी इथे सुरमई मासा धुवून स्वच्छ कोरडा करून घेतला आहे। एका बाउलमध्ये मी आलं लसणाची पेस्ट, चवीप्रमाणे मीठ, अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे। त्यानंतर मी त्यामध्ये 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि घरगुती बनवलेला फिश मसाला मी यामध्ये मिक्स केलेला आहे 2 टेबलस्पून। आता हे छान आपण हलवून घेऊया। त्यामध्ये थोडं पाणी टाकून आपल्याला याची छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। मॅरिनेशनसाठी तयार केलेला मसाला आपल्याला सुरमई माशाला व्यवस्थित कोट करून घ्यायचा आहे। त्यानंतर मी रवा घेतलाय बारीक, त्यात चवीनुसार मीठ आणि लाल तिखट टाकून छान असं हलवून घेतलंय। आता मॅरिनेशन केलेला फिश आपल्याला यामध्ये छान असा रव्यात घोळून घ्यायचा आहे। त्यानंतर मी एक नॉनस्टिक पॅनमध्ये 1 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं आणि आपल्याला मासा दोन्ही साइडी छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर हा मासा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। त्यावर थोडंसं चाट मसाला टाकूया आणि कापलेला कांदा आणि लिंबू ठेवून आपला मासा रेडी आहे।